नमस्कार. बकुळाबंध या कार्यक्रमामध्ये मी रुबीना बोरकर परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आहे. या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत असता बा.भ. बोरकर यांच्या मला आवडलेल्या कविता. देवाकडे काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे खरं तर भक्ताला कळायला लागतं. भक्त आणि भगवंत याचं नातं काही औरच असतं. देव आपल्या प्रत्येक भक्ताला पुरेपूर आणि योग्य ते देतच असतो. असं हे देवाने दिलेलं सुखाचं दान घेता घेता भक्त थकून जातो, पण देता देता देव थकत नाही. मागणं या कवितेमध्ये बाकी बाप देवाला काय सांगता आहेत पाहूया. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दानो, गिमा मागून अमाप तुझे पिके समाधान. बाकी बाप देवाला म्हणता आहेत, हे भगवंता, मी मागून मागून थकलो तरीही तू देत राहिलास. संसार सुखाच्या अनेक गोष्टींची मी तुझ्याकडे सतत याचना करत राहिलो. माझ्या चरितार्थाच्या चिंता तर तू दूर करतोसच, पण त्याहून पलीकडे जाऊन जे तू मला देत असतोस ते केवळ शब्दातीत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये गरम उन्हामुळे धरणीच्या अंगाची काहिली काहिली होते. अशा वेळी पर्जन्याचा थंडगार शिडकावा करून तिला न्हाऊ घालून तिच्या पोळणाऱ्या दुःखाचा तू शेवट करतोस. इतकंच नव्हे तर तिच्या कुशीत कधीतरी पडून राहिलेल्या एखाद्या सुप्त त्या बीजाला तू चेतना बहाल करतोस, त्या बीजाला तू चैतन्य देतोस. आणि हीच धरणी मातेच्या कुशीतली ग्रीष्मात पोळणारी बीज थंडगार पावसाच्या शिडकाव्याने अंकुरतात, हिरव्यागार पिकाच्या रूपाने शेतात डोलू लागतात. हेच तुझं कैवल्यदान आहे याची जाणीव माझ्या मनाला होते आणि माझं मन समाधानाने भरून येतं. बा.भ. बोरकर पुढे म्हणतात, आम्हा मानवांच्या आयुष्यातही दुःखरूपी ग्रीष्म येतो, तेव्हा तू मायेची पखरण घालून तुझ्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला करून देतोस. तू तुझ्या असण्याची अनुभूती देऊन आमच्या मनामध्येही चैतन्य निर्माण करतोस. दुःखाने मलूल झालेल्या मनातल्या एखाद्या सुप्त गुणाला तू चेतना देतोस आणि मग आम्हीही तू आमच्या सोबतच आहेस या जाणीवेनी चैतन्याने भरून जातो, प्रफुल्लित होतो. किती किती देवा तू आम्हाला असं देत असतोस. दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण, दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण. या कडव्यामध्ये बाकी बाप देवाला सांगताहेत, आभाळात दिवसा दृष्टीलाही न पडणारं चांदण जेव्हा रात्रीच्या काळ्याभोर आभाळाला स्वर्ग बनवतं, तेव्हा परत एकदा तुझ्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला होते. सृष्टीमध्ये असे हे होणारे नितांत सुंदर आणि अद्भुत बदल तू आमच्या जवळच असल्याची जाणीव आम्हाला करून देतात. माझ्या मनाचा शुष्क पडलेला रांजण तुझ्या प्रेमाच्या आणि आत्मीयतेच्या भावनेनी तुडुंब भरून वाहू लागतो. आता खुंटली रे तृष्णा, आता खुंटली रे तृष्णा, माझे कुठले मागणे. मीच झालो तुझ्या हाती, तुझे लाडके खेळणे. अति सुंदर कल्पना आहे. बा.भ. बोरकर देवाला सांगतायत की अरे मीच तुझं लाडकं खेळणं बनलोय. असं हे समाधानाने ओत प्रोत भरून आणि भारावून गेल्यानंतर हे भगवंता, आता मला कसलीच तृष्णा म्हणजे भूक नाहीये, आता मला कसलीच इच्छा नाहीये. सभोवासारीकडे तुझं अस्तित्व, तुझ्या असण्याची जाणीव मला झाल्यामुळे मी कृतार्थ झालेलो आहे. आणि मग तुझ्या नामाच्या तालावर मी एखाद्या खेळण्यासारखा डोलायला लागलेलो आहे. तुझ्याशी एकरूप होण्यासाठी तुझ्या अस्तित्वाचा वेध घेत मी तुझ्याकडे खेचला गेलेलो आहे. त्याच्या पुढचं कडवं आहे, तुझे माझे दया सिंधो जगा वेगळाले नाते, तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्य नाहाते. हे दया सिंधू,
तुझं माझं हे असं जगा वेगळं नातं आहे रे. हे असं आत्मीयतेचं, हे असं जिव्हाळ्याचं नातं आहे. हे असं नातं आहे की चराचरामध्ये मला सतत तुझाच भास होऊ लागलेला आहे. माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे, माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे, तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे. या कडव्यामध्ये बोरकर म्हणतायत, हे भगवंता, त्या हट्टांपेक्षा तू मला जे अलौकिक, अद्भुत आणि दैवी दृष्टांत देतोस तेच माझ्यासाठी योग्य आहे आणि तेच मला जास्ती समाधान देणार आहे. कारण या अशा दृष्टांतामधून तुझ्या सहवासाचं सुख मला मिळतं आणि मला पराकोटीचं समाधान मिळतं, ज्याची माझ्या मनाला गरज असते. आणि असे आपण दोघेही द्वैताकडून अद्वैताकडे गेल्यामुळे तुझे आणि माझे हेही शब्दांचेच खेळ ठरतात. कारण तू माझ्याच ठाई वसत आहेस याची जाणीव मला झालेली असते. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान, घिमा मागून अमाप तुझे पिके समाधान. दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण, दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण, दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंब रांजण. आता खुंटली रे तृष्णा माझे कुठले मागणे, आता खुंटली रे तृष्णा माझे कुठले मागणे, मीच झालो तुझ्या हाती तुझे लाडके खेळणे. तुझे माझे दया सिंधो जगा वेगळ आले नाते, तुझे माझे दया सिंधो जगा वेगळ आले नाते, तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्य नाहाते, तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्य नाहाते. माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे, माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे, तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे, तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे. आज आपण अतिशय सुंदर अशी बाकीबाबांची मागणे ही कविता ऐकली. कशी वाटली नक्की कळवा.